तुमच्या बाळाची त्वचा अतिसंवेदनशील म्हणजे सेन्सिटिव्ह आहे का? हवामानात थोडा बदल झाला की रॅशेस सुरू होतात का? माझ्या कीर्तनाला दरवर्षी होणाऱ्या या त्रासातून मला कसं बाहेर काढता आलं ते मी माझा हाच अनुभव शेअर करणार आहे. नमस्कार पालकांनो, द आय ट्रेलच्या आजच्या रिव्ह्यू रविवारमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. खरे तर दरवर्षी उन्हाळा सुरू झाला की कीर्तनाच्या अंगावर बारीक बारीक उष्णतेच्या पुळ्या म्हणजे हीट बॉईल यायला सुरुवात व्हायची. मी अनेक क्रीम्स ट्राय केल्या, साबण ट्राय केले, पण त्यांनी काही उपयोग झाला नाही. उलट त्वचा अजून कोरडी पडायची. शेवटी आम्ही पीडियाट्रिशियनला जाऊन भेटलो आणि त्यांचा सल्ला घेतला. त्यांनी आम्हाला सांगितलं की कीर्तनाची त्वचा साध्या उत्पादनांसाठी बनलेली नाही, तर खास काळजीची गरज आहे तिला. त्यांनी आम्हाला सुचवलं सीताफळ बेबी बॉडी वॉश आणि लोशन. डॉक्टरांच्या मते हा ब्रँड संवेदनशील त्वचेसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. मी कीर्तनासाठी सीताफळ बेबी जेंटल वॉश आणि शॅम्पू आणि डेली लोशन वापरायला सुरुवात केली आणि फरक पहिल्या काही दिवसांमध्ये जाणवायला सुरुवात झाली. सीताफळ बेबी जेंटल वॉश आणि शॅम्पू 2-in-1 प्रोडक्ट आहे. केस आणि शरीर दोन्ही धुण्यासाठी वापरता येतात, त्यामुळे अंघोळीला सोपं होऊन जातं. हे पूर्णपणे टिअर फ्री आहे, त्यामुळे अंघोळ घालताना जरी डोळ्यात गेलं तरी पाणी येत नाही आणि बाळ रडत नाही. यात ग्लिसरीन आणि पॅन्थेनॉल आहे. ग्लिसरीन त्वचेला नैसर्गिक ओलावा टिकून ठेवायला मदत करतं, तर पॅन्थेनॉल हा व्हिटॅमिन B5 चा एक प्रकार आहे. त्याने त्वचेला शांत म्हणजे सूत करायला आणि जळजळ कमी करायला मदत करते. यामुळे उष्णतेच्या पुरळवर हे खूप प्रभावी ठरले. त्यानंतर मी सीताफळ बेबी डेली लोशन लावते. यातलं शिया बटर आणि सनफ्लॉवर ऑइल त्वचेला 24 तास मऊ ठेवतं. हे त्वचेच्या आतपर्यंत शोषलं जातं, त्यामुळे त्वचा तेलकट न होता हायड्रेटेड राहते. सर्वात महत्वाचं म्हणजे या दोन्ही उत्पादनामध्ये कोणतेही हानिकारक केमिकल्स किंवा अल्कोहोल किंवा पॅराबिन नाहीये. हे हायपो अलर्जिक आहेत, म्हणजेच यामुळे कोणत्याही प्रकारची अलर्जी होण्याची शक्यता नगण्य आहे. हे सेन्सिटिव्ह स्किनसाठी खूप गरजेचं आहे. आज कीर्तनाची त्वचा फक्त मऊ नाहीये, तर उष्णतेच्या पुराव्यांपासून ती पूर्ण सुटका झालेली आहे. जर तुमच्या बाळाला स्किन रॅशेस येत असतील तर मी मनापासून सांगेल की एकदा सीताफळ बेबी नक्की ट्राय करा. हे फक्त प्रोडक्ट नाही आहे, तर तुमच्या बाळाच्या त्वचेसाठी हे सुरक्षा कवच आहे. हे थोडं महाग वाटू शकतं, पण याची किंमत बाळाच्या त्रासापेक्षा जास्त नाही आहे. तुम्ही सुद्धा हीट रॅशेस फेस केली आहेत का? आणि कोणते प्रोडक्ट तुमच्या बाळाला सूट झाले आहेत ते मला कमेंटमध्ये नक्की सांगाल. आणि तुम्हाला हे प्रोडक्ट खरेदी करायचे असतील तर मी खाली लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, नक्की पाहाल. अशाच नवनवीन आणि उपयुक्त माहितीसाठी द आय ट्रेलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर पालकांसोबत शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या रिव्ह्यू रविवारमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.